नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी आजची रेसिपी. चला बनवूया. त्यासाठी भिजलेल्या सोयाबीनचं पाणी आपण पिळून घेतलं. त्याच्यामध्ये फेटून दही 1 वाटी टाकलेलं आहे. हळद पावडर, लाल तिखट, मीठ टाकून हे मिश्रण मिक्स करून मॅरिनेट करून आपण 15 मिनिटांसाठी ठेवून देऊया. तेलामध्ये बटर टाकलेलं आहे. बटर छान असं गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे टाकले. जिरे छान असे तडतडू लागले की बारीक चिरलेला उभा कांदा गुलाबी रंगावरती परतून घेतला. त्याच्यामध्ये कट केलेली शिमला मिरची, मटर, बारीक चिरलेले गाजर, 1 मिरची, 1 टोमॅटो टाकून सर्व भाज्या मऊ होईपर्यंत परतून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून कच्चा वास जाईपर्यंत आपण परतून घेतलेली आहे. ह्या भाज्या परतण्यासाठी मला 3 ते 4 मिनिटं लागलेली आहेत. त्यामध्ये मॅरिनेट केलेले आपण सोयाबीन टाकून दिले. छान असं 2 मिनिटं परतून घेतलं. त्याच्यामध्ये भिजवून घेतलेले आपण काजू टाकून दिले आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे. दही वापरल्यामुळे आपण ह्या भाजीला आपोआप पाणी सुटते बरं का. एक्स्ट्राचे पाणी अजिबात वापरलेलं नाही बरं का. सर्व भाज्या छान अशा शिजल्या की वरून कोथिंबीर टाकून दिली आणि शिजवून घेतलेला बासमती तांदूळ टाकून दिला आणि त्या भातावरती आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. साजूक तूप टाकायचं म्हणजे खूप छान असा पुलाव लागतो बरं का. खूप छान 15 मिनिटं आपण दम देऊन घेतलेला आहे. मस्त असा आपला सोयाबीनचा पुलाव, सोयाबीनची बिर्याणी म्हणा, मस्त अशी तयार झालेली आहे. माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. हा झणझणीत असा सोयाबीनचा पुलाव तुम्ही एकदा खाल्ला की नॉनव्हेजला सुद्धा विसरून जाल अशी गॅरंटी मी तुम्हाला देते बरं का. रेसिपी आवडली असेल तर जाता जाता पटकन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.